G20 गटाची 19वी शिखर परिषद ब्राझील येथे पार पडली, रिओ दी जानेरो येथे. तर यापुढील परिषद ही G21 म्हणूनही ओळखली जाईल. तर 20वी दक्षिण आफ्रिकेमध्ये 2025ला होणार आहे आणि 19वी ब्राझीलला, 18वी भारत आणि 17वी इंडोनेशिया येथे पार पडली. संजीव खन्ना यांची 51 नंबरची सरन्यायाधीश म्हणून निवड झाली. तर त्या अगोदर नुथलपती वेंकटरमणा, उमेश ललित आणि धनंजय चंद्रचूड हे सरन्यायाधीश होते. तर संजीव खन्ना हे 2005 साली दिल्ली उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून काम केले. तर 2006 साली ते कायम म्हणून आणि 18 जानेवारी 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून त्यांची निवड झाली. तर संजीव खन्ना यांचे काही ऐतिहासिक निर्णय, तर त्यांनी 370 कलम बाबत निकाल देणाऱ्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ते भाग होते. त्यानंतर 142 अंतर्गत त्यांनी हवाला देऊन घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. तर 2024 मध्ये व्हीव्हीपॅट यंत्रातून निघालेल्या पावत्याची मोजणी करण्याची याचिका त्यांनी फेटाळली. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला. तर अमेरिकेच्या उपाध्यक्ष डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा त्यांनी पराभव केला. तर अमेरिकन माजी अध्यक्ष निवडणूक हरल्यानंतर पुन्हा एकदा अध्यक्ष बनण्याची ही 130 वर्षांमधील पहिलीच घटना आहे. 2024 अमेरिकन अध्यक्ष निवडणूक ही अमेरिकेचा 47वा राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी निवडणूक होती. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडणारी ही 60वी चतुर्वार्षिक निवडणूक मंगळवार 5 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आली आणि त्यात डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. तर त्या अगोदर ते 2016 ते 2020 या दरम्यान राष्ट्राध्यक्ष होते. कर्पूरी ठाकूर हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी बिहारचे 11वे मुख्यमंत्री म्हणून प्रथम डिसेंबर 1970 ते जून 1971 आणि नंतर 1977 ते एप्रिल 1979 पर्यंत 2 वेळा काम केले. ते जननायक म्हणून प्रसिद्ध होते. 26 जानेवारी 2024 ला त्यांना भारत सरकारने मरणोत्तर भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. यांची घोषणा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 23 जानेवारी 2024 ला केली. 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल 24वे राज्यपाल म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांची निवड करण्यात आली. तर त्यांचा जन्म 4 मे 1957 ला तिरुपूर, तामिळनाडूमध्ये झाला. तर ते तेलंगणाचे राज्यपाल होते. त्यानंतर भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष होते. तसेच 2दा लोकसभा सदस्य म्हणून ते निवडून आले होते. तर नवीन राज्यपाल हरिभाऊ बागडे हे राजस्थान, ओमप्रकाश माथुर सिक्कीम, रमन डेका छत्तीसगड, संतोष कुमार गंगवार झारखंड, त्यानंतर जिष्णुदेव वर्मा तेलंगणा हे नवीन राज्यपाल आहेत. जागतिक आनंदी दिवस. तर जागतिक आनंदी दिवस हा 20 मार्च रोजी मानला जातो. 20 मार्च युनायटेड नेशनच्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट नुसार 20 मार्च 2024 ला बुधवारी हा रिपोर्ट जाहीर झाला आणि त्यानुसार जगातील फिनलंडने सलग 7व्यांदा अव्वल स्थान मिळवले. तर नॉर्डिक देशांनी नेहमीप्रमाणे 10 उत्साही देशांमध्ये स्थान मिळवले. फिनलंड नंतर 2 नंबरला डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन या देशाचा क्रमांक लागतो. तर यामध्ये भारताचा क्रमांक हा 126 नंबरला कायम ठेवला. तर दुसरीकडे तालिबानने ताब्यात घेतलेला अफगाणिस्तान या यादीमध्ये सर्वात शेवटच्या स्थानी म्हणजे 143 नंबराव्या स्थानी आहे. नवीन लोकपाल समितीचे अध्यक्ष अजय माणिकराव खानविलकर. तर पहिले अध्यक्ष पिनाकी चंद्र घोष हे होते. तर त्यानंतर प्रदीप कुमार मोहंती 28 मे 2022 आणि 27 फेब्रुवारी 2024 ला अजय माणिकराव खानविलकर. तर उल्लेखनीय म्हणजे त्यांनी 2002च्या गुजरातच्या दंगलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोषमुक्तीच्या विरोधात याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी 2018 मध्ये कलम 377 ला गुन्हेगार ठरवले आणि समलैंगिक संबंध कायदेशीर केले.
2024चा बुकर पुरस्कार सामंथा हार्वे यांना देण्यात आला. सामंथा हार्वे यांच्या ऑर्बिटर या कादंबरीसाठी, अवकाश क्षेत्रावर आधारित पहिलीच कादंबरी, यासाठी त्यांना बुकर पुरस्कार देण्यात आला. तर यांची पुरस्कार स्वरूप रक्कम ही 50,000 पाऊंड ही इतकी असते आणि पुरस्कार देणारी संस्था मायकल व त्यांची पत्नी यांच्या धर्मादाय संस्थेतर्फे पुरस्कार देण्यात येतो. तर पूर्वीची नावे बुकर प्राइज फॉर फिक्शन ही नाव होती. तर त्यानंतर मॅन बुकर पुरस्कार या नावाने हा पुरस्कार ओळखला जाऊ लागला. तर इंग्रजीत लिहिलेल्या ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीला दरवर्षी बुकर पुरस्कार दिला जातो. सुरुवातीला हा पुरस्कार ब्रिटन, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि राष्ट्रकुलमधील लेखकापुरता मर्यादित होता, परंतु 2014 पासून इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आणि ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. 18वी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 19 एप्रिल ते 1 जून 2024 अशा 7 चरणांमध्ये मतदान झाले. 4 जून 2024 ला निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष 293 जागांसह स्पष्ट बहुमत मिळाल्याने नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि असे पंतप्रधान होते ते पहिलेच काँग्रेसेतर पंतप्रधान आहेत. तर 26 जून 2024 ला ओम बिर्ला हे दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 1952 ला 22 महिला या खासदारांची संख्या होती. तर आज 543 सदस्य संख्या असलेल्या लोकसभेमध्ये एकूण महिलांची संख्या ही 74 आणि ही 13.63% इतकी आहे. 4 जून 2024 ला निकाल आणि यामध्ये 99 जागांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही दुसऱ्या नंबरला राहिली. तर काही ह्या जागा आहेत: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 99, समाजवादी पक्ष 37, त्यानंतर शिंदे गट शिवसेना 7, जनता दल 12, तेलुगू देसम पक्ष 16, भारतीय जनता पक्ष 240 अशा या काही जागा आहेत. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारत 133 अर्थव्यवस्थेपैकी 39व्या क्रमांकावर पोहोचला. तर गेल्या वर्षीच्या 40व्या म्हणजे 2023 ला 40वा क्रमांक होता. तर यातील पहिले 5 देश: स्वित्झर्लंड 1 नंबर, स्वीडन 2, युनायटेड स्टेट्स 3, सिंगापूर 4 आणि युनायटेड किंगडम 5 नंबर हे यातील पहिले 5 देश आहेत. तर यांचे मुख्यालय हे जिनिव्हा येथे आहे. भारत सरकारने पीओसी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला महारत्न दर्जा दिला. यासह महारत्न दर्जा मिळवणारी ती भारतातील 14वी कंपनी ठरली. रणजी ट्रॉफी 2024 विजेता मुंबई, उपविजेता विदर्भ. फ्रेंच ओपन पुरुष 2024 विजेता कार्लोस अल्कराज. फ्रेंच ओपन महिला विजेता 2024 इगा स्विॲटेक. विम्बल्डन ओपन पुरुष 2024 कार्लोस अल्कराज. विम्बल्डन ओपन महिला 2024 क्रेझिकोवा, झेक प्रजासत्ताक. तर IPL 2024 कोलकाता नाईट रायडर्स 3 वेळा. त्यानंतर थॉमस कप 2024 विजेता चीन. त्यानंतर महिला प्रीमियर लीग WPL विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि उपविजेता दिल्ली. त्यानंतर काही महत्त्वाचे क्रमांक आहेत. जागतिक हवामान निर्देशांक 2025 मध्ये भारताचा 10वा क्रमांक. त्यानंतर सर्वात मजबूत अर्थव्यवस्था 2024-23. प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 159 क्रमांक. त्यानंतर वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये 58वा क्रमांक. तर हे काही महत्त्वाचे क्रमांक आहेत. ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023 63वा. त्यानंतर थेट परकीय गुंतवणूक 2023 15वा क्रमांक. ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 105 नंबर. त्यानंतर मानव विकास निर्देशांक हा महत्त्वाचा आहे 134वा क्रमांक. लैंगिक असमानता निर्देशांक 2022 108. त्यानंतर ग्लोबल पीस इंडेक्स 2024 116वा क्रमांक. हे काही महत्त्वाचे क्रमांक आहेत. त्यानंतर काही
भारतातील व्याघ्र प्रकल्प तर 53वा राणीपूर व्याघ्र प्रकल्प, 54 नंबरला वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प, 55 ढोलपूर करोली व्याघ्र प्रकल्प, 56 त्यानंतर 57 रथ पाणी आणि देशात एकूण 57 व्याघ्र प्रकल्प झाले आहेत. तर नंतर AI संदर्भात काही महत्त्वाचे AI तर देशातील पहिली AI सिटी ही लखनौ ही आहे. तर ओरिसामध्ये AI न्यूज अँकर लिसा LISA लिसा. त्यानंतर जगातील पहिली AI अँटी ड्रोन सिस्टीम ही भारताने विकसित केली. तर भारतातील पहिली AI शाळा ही शांतिगिरी विद्या भवन तिरुअनंतपुरम जस्ट आस्क AI मध्य प्रदेशमध्ये. तर 2024 AI मिस ही केंझा लायली या ठरल्या. तर भारताची पहिली AI टीचर ही इरिस. डीडी किसान AI अँकर कृष आणि भूमी. या महत्त्वाची काही AI संदर्भात माहिती आहे. त्यानंतर 32वी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषद 2024 ही दिल्लीमध्ये पार पडली. तर ती दर 3 वर्षांनी भरते. 66 वर्षांनी तब्बल 66 वर्षांनी भारतामध्ये ही 32वी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषद पार पडली. तर 75 देशाचे एकूण 1000 प्रतिनिधी होते आणि याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर यांनी 4था क्रमांक मिळवला. तर या 10 मीटर एअर पिस्टल वैयक्तिकसाठी आणि मिश्र 2 कांस्य पदक त्यांनी मिळवले. तर प्रथम क्रमांकावर ह्या यानझिंग या दक्षिण कोरियाच्या यानझिंग या होत्या. तर युरो कप 2024 स्पेन आणि उपविजेता इंग्लंड. ऑलिम्पिक ऑर्डर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकद्वारे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार हा अभिनव बिंद्रा यांना मिळाला. तर पहिला पुरस्कार इंदिरा गांधी यांनी 1983 ला मिळवला होता. त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याविषयी काही महत्त्वाचे. तर डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे 14वे पंतप्रधान होते. 2004 ते 2009 या दरम्यान 15वे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते आणि 2019 ते 2024 मध्ये राज्यसभा सदस्य होते राजस्थान राज्य यामधून आणि 1987 ला त्यांना पद्म विभूषण हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणारे भारतीय 1981 ला सलमान रश्दी. त्यानंतर 97 ला अरुंधती रॉय, 2006 ला किरण देसाई आणि 2008 ला अरविंद अडिग. तर 2022 ला गीतांजली श्री. तर या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणारे भारतीय आहेत. त्यानंतर केन बेटवा अलीकडेच प्रसिद्धीस आलेला केन बेटवा हा प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये केन आणि बेटवा या 2 नदीच्या दरम्यान आहे. तर या दोन्ही नद्या या यमुना नदीच्या उपनद्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव कापडगाव जिल्हा रत्नागिरी. तर पहिले डिजिटल गाव हरिसाल धारणी तालुका अमरावती. पहिले वायफाय गाव पाचगाव उमरखेड जिल्हा नागपूर. पहिले वायफाय गाव पाचगाव उमरखेड जिल्हा नागपूर. तर पहिले झाडाचे पुनर्वसन गाव मसवे जिल्हा सातारा. पहिले कॅशलेस गाव घसे मारवाड ठाणे. तर पहिले मधाचे गाव महाबळेश्वर तालुका महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये. तर पहिले फुलपाखराचे गाव पारपोली सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा. त्यानंतर भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार मिळाला, द कंपनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी. त्यानंतर सुरिनामचा सर्वोच्च पुरस्कार गेन ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टार.